शारंद देशमुख साहेबांचं खूप चांगलं काम आहे आणि म्हणून एक नाही दोन वेळा अशा पद्धतीने तीनदा नगरसेवक म्हणून ते निवडून येतात, 4 वेळा निवडून येतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना भावी आमदार किंवा भावी खासदार म्हणू. अशा पद्धतीचं काम असणाऱ्या शारंद देशमुख साहेबांच्या प्रभागामध्ये काम होत आहे. मला असं वाटतं की आज शिवजयंती आणि तेही ज्यांचं नेतृत्व कर्तृत्व अगदी धडाकेबाज आहे असे आपले शारंद देशमुख साहेब आणि यांच्या या परिसरामध्ये होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले गोव्याचे नामदार सुभाष साहेब तसेच सर्व आमचे ज्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने चालवू शकतो असे सर्वच आमचे नगरसेवक नगरसेविका आणि आज देशमुख फॅमिलीवर प्रेम करणारे सर्वच शिवभक्त सर्वांनाच माझा नमस्कार. मला असं वाटतं असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर. खरं तर खूप साऱ्या आव्हानांना तोंड देऊन स्वराज्याची स्थापना करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराजजी आणि त्यांची आज शिवजयंती, या शिवजयंती निमित्त सर्वांनाच खूप 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 शुभेच्छा देते. खरं तर खूप चांगलं आयोजन नियोजन आणि म्हणून देशमुख साहेबांची सर्वच टीम सर्वांच्याही खूप खूप अभिनंदन करते की अशा पद्धतीनं नवीन येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे आणि मग त्यांचं रिलेशन गोव्याशी काय आहे याचं सर्वच माहिती आपल्या लोकांना कळावी यासाठी आज खरं तर सुभाषजी या ठिकाणी आले. खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं गोव्यामध्ये आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे ज्ञानज्योत पेटवण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी साहेबांनी खरंच साहेबांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, सूर्याचं तेज कधीही कमी होणार नाही, एक नव्हे हजार जरी जन्म घेतले तरी छत्रपती शिवराय तुमचे उपकार कधीही विसरणार नाहीत, कधीही विसरणार नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खरं तर छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्यासाठी लढावं लागलं आणि मग स्वराज्याची स्थापना झाली. खरं तर सुभाषजी सांगायला असं वाटेल की तेव्हाची लढाई ही स्वराज्यासाठी होती, पण आज एक महापौर म्हणून सांगू इच्छिते की आज माझ्या या कोल्हापूरला सुद्धा अशा पद्धतीची खूप सारी आव्हानं आहेत आणि या अनुषंगाने सगळ्यांना या कोल्हापूरवासियांना सुद्धा कळकळीची विनंती करू इच्छिते की आमच्या या सगळ्याच नगरसेवकांच्या आज शारंद देशमुख साहेबांचं खूप चांगलं काम आहे आणि म्हणून एक नाही दोन वेळा अशा पद्धतीनं तीनदा नगरसेवक म्हणून ते निवडून येतात, 4 वेळा निवडून येतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना भावी आमदार किंवा भावी खासदार म्हणू. अशा पद्धतीचं काम असणाऱ्या शारंद देशमुख साहेबांच्या प्रभागामध्ये काम होत आहे आणि कोल्हापूरच्या या चळवळीमध्ये आमच्या सगळ्यांच्या मग त्या स्वराज्यासाठीच्या वेगळ्या असतील चळवळी पण आत्ताच्या मग कोल्हापूर शहराची स्वच्छता असू दे, हद्दवाढ असू दे, पाणी प्रश्न असू दे, घरफाळ असू दे, या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या या माझं शहर माझी जबाबदारी हे आम्ही संकल्पना घेऊन कोल्हापूरमध्ये येत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करते आणि शेवटी एवढंच सांगते. खरं तर मला माहीत नव्हतं बोलायचं, नाही तर मी शारंद देशमुख साहेबांची माहिती सगळी काढून तुमच्यासमोर परत मांडली असती. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर, असे दांडगी ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर. खरं तर मी रिपीट एवढ्यासाठीच केले की माझ्या समोरची आव्हानंही तुमच्या समोरची सुद्धा आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये कार्य करूया. आणि म्हणून सगळ्यात शेवटी एवढंच सांगते, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, जग सारं जिंकायचं आहे, छत्रपती शिवरायांच्या विचाराने जिंकल्याशिवाय थांबू नका. जय शिवराय. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.